तर सुनेत्रा पवार ह्या थोड्याच वेळात उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत। ही दृश्य आपण पाहतोय। तयारी पूर्ण झालेली आहे। थोड्याच वेळात सुनेत्रा पवार ह्या लोकभवनात शपथविधी उपमुख्यमंत्री पदाची घेतील। राष्ट्रवादीचे सर्व संवैधानिक अधिकार हे सुनेत्रा पवार यांच्याकडे देण्यात आलेले आहेत। त्यांची गटनेतेपदी निवड करण्यात आलेली आहे आणि थोड्याच वेळात सुनेत्रा पवार ह्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील। ही लोकभवनातील आपण दृश्य पाहतोय। ज्या ठिकाणी हा शपथविधी सोहळा होणार आहे त्या लोकभवनामध्ये शपथविधीची तयारी पूर्ण झालेली आहे आणि थोड्याच वेळात या ठिकाणी महामहिम राज्यपाल येतील। इतर सर्व मुख्यमंत्री सोबतच इतरही नेते, राष्ट्रवादीचे नेते या ठिकाणी पोहोचतील आणि याच हॉलमध्ये लोकभवनामध्ये शपथविधी हा पार पडणार आहे। तर आपल्यासोबत आपले प्रतिनिधी जय पवार आणि शुभम उमाळे हे सुद्धा जोडलेले आहेत। शुभम, सध्या काय अपडेट आहे? सुनेत्रा पवार ह्या विश्रांतीसाठी पोहोचलेले आहेत, त्या ठिकाणची सध्या अपडेट काय? कशा हालचाली सुरू आहेत? निवासस्थानाबाहेर आहे आणि सध्या सुनेत्रा पवार या देवगिरी निवासस्थानी आहेत। त्यांचे काही प्रमुख नातेवाईक आहेत परिवारातले, त्यांच्यासोबत कामकाज करणारे, ते सध्या या ठिकाणी पोहोचलेले आहेत। काही नेते जे आहेत पक्षातले ते या ठिकाणी पोहोचताना दिसून येत आहेत। काही वेळातच 4:45 वाजताच्या दरम्यान सुनेत्रा पवार या ठिकाणावर निघतील अशी एक आपल्याला माहिती मिळत आहे आणि त्यानंतर राजभवन या ठिकाणी त्या जातील आणि राजभवनला गेल्यानंतर शपथविधी सोहळा जो आहे तो त्यांचा त्या ठिकाणी संपन्न होणार आहे। खरं पाहायला गेलं तर वेगवान सगळ्या घडामोडी घडताना दिसून येत आहेत। आता सध्या प्रस्ताव हा राज्यपाल यांच्या कार्यालयाकडे गेलेला आहे आणि राज्यपाल जे आहे ते देखील याबद्दलची माहिती जी आहे, सर्व दस्तावेज जे आहेत ते देखील तपासणार आहे। इतकंच नव्हे जगदीश, तर मग आपल्या हाती एक फोटो देखील लागलेला आहे। जी आमंत्रण पत्रिका आहे ती सध्या सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीची ही सध्या हाती आली आहे, ज्यामध्ये श्रीमती सुनेत्रा अजित पवार यांच्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधी समारंभ अशा पद्धतीची ऑफिशियल पत्रिका जी आहे ती सध्या आपल्या जय महाराष्ट्राच्या हाती आलेली आहे आणि त्या पत्रिकेच्या द्वारेच जे आहे ज्या ठिकाणी प्रमुख पाहुणे असतील किंवा नेते असतील, मंत्री असतील, आमदार असतील, त्यांच्यासाठी आमंत्रण पत्रिका जी असणार आहे ती सध्या आपल्या हाती लागली आहे। इतकंच नव्हे जगदीश, तर काही वेळात सुनेत्रा पवार स्वतः या ठिकाणावर निघतील। त्यांची गटनेतेपदी निवड झाल्यानंतर त्यांनी एकीकडे खासदारकीचा राजीनामा हा देखील दिलेला आहे, तर मात्र दुसरीकडे बघू शकतो या ठिकाणी काही नेते जे आहेत ते बाहेर निघत आहेत। देवगिरी निवासस्थानावरनं प्रमुख नेते असतील, नातेवाईक असतील, हे सध्या देवगिरीवरनं जाण्याच्या येण्याच्या दृश्य देखील दिसत आहेत, हालचाली या देखील दिसून येत आहेत। सुनेत्रा पवार सध्या या देवगिरी निवासस्थानी आहे आणि त्यामुळे भेटीगाठी या देखील होताना दिसून येत आहेत। शुभम, तुम्ही असेच जोडलेले राहा, पुन्हा तुमच्याकडे येतो। जय पवार यांच्याकडे जाऊया। जय, सध्या काय अपडेट आहे? नक्कीच जगदीश, आपण जर पाहिलं तर अजित पवार यांच्या निधनानंतर खरं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये दोन प्रश्नचिन्ह उपस्थित होते आणि ते म्हणजे पक्षप्रमुखाचे पद हे कोणाकडे जाणार आणि त्याचबरोबर दादांचं उपमुख्यमंत्री पद हे कोणाकडे जाणार हे प्रश्न जे आहेत ते निर्माण होत होते आणि मात्र ह्या दोन्ही प्रश्नांना आता पूर्ण विराम लागताना आपल्याला पाहायला मिळतोय। आज सुनेत्रा पवार यांना गटनेते पदसुद्धा निवड करण्यात आली आहे आणि त्यानंतर आता दुसरीकडे त्यांच्या उपमुख्यमंत्री पदाच्या शपथविधीची तयारी जी ते सुरू झाली आहे। माध्यमांना लोकभवनामध्ये आत घेतल्याचं पाहायला मिळतं। मी सध्या लोकभवनात आहे, आपण या ठिकाणी पाहू शकता की तयारी जी आहे ते सुरू झाल्याची आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं। आपण समोर पाहिलं तर डायसवरती 4 खुर्च्या ज्या आहेत ते लागल्या आहेत। एकीकडे राज्यपाल महोदय बसतील, त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, तर तिसरी खुर्ची जी आहे ते सुनेत्रा पवार यांच्यासाठी जी आहे ते लागल्याची पाहायला मिळते आणि त्याचबरोबर इतर मान्यवर जे असतील किंवा इतर जे मंत्रिमंडळातील मंत्री आहेत ते सुद्धा या ठिकाणी बसतील आणि त्यांच्या समोर त्यांच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा संपूर्ण शपथविधी जो आहे तो पार पडणार आणि या ठिकाणी पाहू शकता की मंत्रिमंडळातील नेते सुद्धा या ठिकाणी यायला सुरुवात झाली आहे। नरहरी झिरवळ असतील किंवा इतर सदस्य हे आता इथे येण्यासाठी सुरुवात झाली आहे आणि जे काही सर्व कर्मचारी आहेत या ठिकाणी मंत्रालयाचे अधिकारी जे आहेत हे सुद्धा या ठिकाणी दाखल झाले आहेत। संपूर्ण तयारी जी आहे ते यांच्या माध्यमातून केली जात आहे। एकूण 5:10 मुहूर्त जो आहे तो या वेळीचा लागल्याचा पाहायला मिळतो। सुनेत्रा पवार हे आज पहिल्या महिला उपमुख्यमंत्री पदाची शपथ हे घेणार आहेत आणि याची तयारी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आणि लोकभवनामध्ये सुद्धा ही स्थिती आपण पाहू शकतो। या ठिकाणी बऱ्याच खुर्च्या ज्या या ठिकाणी लागल्या आहेत, सर्व अधिकारी नेतेगण जे आहेत ते येण्यास सुरुवात झाली आहे आणि संपूर्ण तयारी ही सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्री पदाच्या शपथविधी सोहळ्यासाठी पार पडते आणि त्यामुळे एकूणच पहिल्या महिला उपमुख्यमंत्री पद म्हणून सुनेत्रा पवार हे आज शपथ घेतील आणि त्यांचा पुढचा कारभार जो आहे तो हाती घेतील। जगदीश, जय, मात्र थोड्याच वेळामध्ये राज्यपाल लोकभवनामध्ये येतील अशी माहिती समोर येते, त्याबद्दल काय अपडेट आहे?
निश्चितच राज्यपाल महोदय हे मुंबईमध्ये दाखल झाले आहेत आणि त्यांच्या स्वागतासाठी सुद्धा त्यांचा ताफा जो आहे तो त्या ठिकाणी गेलेला आहे आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये खरं तर हा संपूर्ण सोहळा पार पडणार आहे. त्यापूर्वी आपण पाहिलं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा शिफारस पत्र हे राज्यपालांना दिलं आहे आणि त्यामुळे आता सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यासाठी त्यांचा मार्ग सुद्धा आता मोकळा झाल्याचा पाहायला मिळतो या ठिकाणी. आणि त्याचबरोबर सुनेत्रा पवार यांनी राज्यसभेच्या सदस्याचा सुद्धा राजीनामा हा सुपूर्द केला आहे. त्यामुळे एकंदरीत आता पहिल्या उपमुख्यमंत्री या महिला म्हणून सुनेत्रा पवार हे शपथ घेतील याची उत्सुकता खरं तर लागली होती की राष्ट्रवादी पक्षामधून नेमकं या जबाबदारीची वर्णी कोणाला लागते. कारण अजित पवार यांच्या निधनानंतर संपूर्ण राष्ट्रवादी असेल ह्या सर्वच जे आहे ते दुःखामध्ये होते आणि यानंतर आता एकूणच या सर्व गोष्टींचा खुलासा जो आहे तो आज होणार आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अधिकृत पक्षप्रमुख पद जय, तुम्ही असेच जोडलेले राहा. पुन्हा तुमच्याकडे येतो एक मोठी बातमी येते, तुम्ही असेच जोडलेले राहा.